हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, NTUGC नेट त्याचबरोबर महाराष्ट्र सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहत आहोत पेपर फर्स्टसाठी संपूर्ण MCQ सिरीज. आणि या MCQ सिरीजमध्ये आपण कव्हर करत आहोत रिसर्च ॲप्टिट्यूडचे प्रिव्हियस इयर प्लस एक्सपेक्टेड MCQज विथ डिटेल ॲनालिसिस. कारण प्रत्येक MCQज मधील ज्या कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्ट देखील मी तुम्हाला सांगत आहे. तर गाईज, याचा हा पार्ट नंबर 4 आहे. याआधी 3 पार्ट मी अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये बरेच आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचे MCQ डिस्कशन केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व लेक्चर एका सिक्वेन्समध्ये अवेलेबल केलेले आहेत. तर गाईज, या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट आणि सेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा या चॅनलची टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करायला विसरू नका. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट एक्झामचे अपडेट कळवले जातील. तर गाईज, सुरू करूया आजचं लेसन. तर गाईज, आजचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, तो मागील लेक्चरचा लास्ट क्वेश्चन आहे. कारण हा क्वेश्चन मी तुम्हाला विचारला होता आणि त्याचे योग्य आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी राईट दिलंय, पण काही विद्यार्थ्यांनी चुकीचं देखील दिलंय. त्यासाठी आपण हा क्वेश्चन डिस्कशन करू, त्यानंतर आजचे क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन काय होता, क्वेश्चन होता विच फॉर्म ऑफ रिझनिंग इज द प्रोसेस ऑफ ड्रॉइंग एक स्पेसिफिक कन्क्लुजन फ्रॉम सेट ऑफ प्रेमायसेस. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जर्नलवरून तुम्हाला स्पेसिफिककडे जायचं आहे. तर हे कशामध्ये असतं, तर सर्वांना माहिती डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये असतं. कारण याचा प्रवास आहे जर्नल टू स्पेसिफिक. ठीक आहे, तर मे बी सर्वांचा राईट आन्सर आला असेल. 1-2 विद्यार्थी आहेत त्यांनी सी देखील दिलंय. तर लक्षात ठेवा, डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये जर्नल टू स्पेसिफिक असा प्रवास असतो आणि कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला हवी असं मला वाटतंय. जर कन्सेप्ट माहीत नसेल तर आपला क्रॅश कोर्स पहा, तिथं मी टोटली डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग याबद्दल माहिती दिलेली आहे. आजचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 31 नंबरचा क्वेश्चन. मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर ए रिसर्चर इज. ठीक आहे, रिसर्चरची सर्वात इसेन्शियल क्वालिटी कुठली आहे ते तुम्हाला विचारलंय. तर पंच्युअलिटी हे तर आहेच, पण सर्वात महत्त्वाची असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे, इंटेलिजन्स हे देखील आहे, पण सर्वात महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, कारण द मोस्ट इसेन्शियल विचारलंय. नेक्स्ट आहे जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. यस, हे असू शकतं, कारण रिसर्चमध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट जर रिसर्च असेल तर तो रिसर्च करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक साधं एक्झाम्पल घेऊ. एखादा विद्यार्थी, ठीक आहे, त्याला आवड आहे डान्सची, पण त्याचे घरचे म्हणतायत की तू डान्स नको करू, तू MPSCचा अभ्यास कर. पण त्याला आवड कशाची, डान्स आहे, मग तू MPSCचा रिसर्च म्हणजे MPSC मध्ये जास्त डीपली अभ्यास करू शकत नाही, कारण त्याचा कल दुसरीकडे आहे. ठीक आहे, म्हणजे जर त्या व्यक्तीला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नसेल तर तो रिसर्च योग्य प्रकारे होऊ शकत नाही. तसंच ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्टडी करण्यासाठी इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही स्टडी केला तरच तो स्टडी योग्य प्रकारे होऊ शकतो. ठीक आहे, कारण रिसर्च देखील एक स्टडीचा असतो. म्हणून मोस्ट इसेन्शियल क्वालिटी जी आहे ना रिसर्चची, ती जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. ठीक आहे, ही आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 32 नंबरचा क्वेश्चन. रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड. आता काय होतंय, रिसर्चमध्ये रेकॉर्ड करतात काय नोट्स, तर त्याला आपण काय म्हणू बेसिकली, तर मेमोईंग म्हणजे काय बेसिकली जे नोट्स आहेत ते आपण रेकॉर्ड करायच्या ड्युरिंग द रिसर्च. ठीक आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हा राईट होईल. एकदम इझी क्वेश्चन आहे, अवघड काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे, पहा, यामध्ये तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट विल बी मेजर ऑन. ठीक आहे, जे एक व्हेरिएबल आहे अकॅडमिक अचिव्हमेंट, ते आपण कुठल्या स्केल मार्फत मेजर करू शकतो हे तुम्हाला विचारलंय. तर गाईज, याचा राईट आन्सर तुम्हाला सांगतो डायरेक्टली, इंटरवल स्केल. हे का ते पण सांगतोय, पहा. इंटरवल स्केल म्हणजे काय बेसिकली, तर एक इंटरवल असतो, म्हणजे एक लास्ट आणि एक हायर, म्हणजे एक लोअर आणि एक अप्पर लिमिट त्याचं ठरलेलं असतं आणि त्यामध्ये आपण स्केल मेजर करतो, त्याला म्हणतो आपण इंटरवल स्केल. म्हणजे फॉर एक्झाम्पल अकॅडमिक अचिव्हमेंट हे मेजर करण्यासाठी जर ग्रेड असेल, पहा, तर ग्रेड काय असतो, F म्हणजे फेल पासून तर O म्हणजे आउटस्टँडिंग पर्यंत. म्हणजे तुम्ही कुठलाही परफॉर्मन्स दिला, कितीही परफॉर्मन्स दिला, तर एक तर तुम्हाला F भेटल किंवा O भेटल किंवा याच्या मध्ये काहीतरी भेटल, पण या पलीकडे तुम्हाला काही भेटणार नाही. ठीक आहे, म्हणजे इंटरवल एक अप्पर आणि लोअर लिमिट ठरलेलं असतं इंटरवल स्केलमध्ये. किंवा आपण पर्सेंटेज जर कन्सिडर केले तर मिनिमम 1% पासून तुम्हाला मॅक्झिमम 100% भेटणार आहे एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे एक इंटरवल आहे 1 to 100 असा इंटरवल असतो ना, त्याला म्हणतो आपण इंटरवल स्केल. आणि अकॅडमिक अचिव्हमेंट आपण इंटरवल स्केलमध्ये मोजतो, कारण इथं मिनिमम तुम्हाला 1% पडू शकतो आणि मॅक्झिमम 100% पडू शकतात. असा कुठलाही विद्यार्थी नाही की त्याला 110% पडले. ठीक आहे, असा कुठला विद्यार्थी नाहीये. म्हणून इंटरवल स्केल इज अ राईट आन्सर. ऑप्शन नंबर बी हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन 34 नंबरचा क्वेश्चन.
इफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर, ठीक आहे, देन याचं एक्स्ट्रीम स्कोरचं मी तुम्हाला मिनिंग सांगतो, पहिला आपण क्वेश्चन असू. एक्स्ट्रीम कोर देन ॲप्रोप्रिएट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी विल बी, ठीक आहे. म्हणजे विचारले तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करताना एखादी व्हॅल्यू एक्स्ट्रीम स्कोर जे असेल त्यावेळेस आपण कुठलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन वापरू हे तुम्हाला विचारलं, ठीक आहे. तर याचा ऑप्शन नंबर जे राईट आहे ना ते बी आहे. का तर हे पहा, एक्स्ट्रीम स्कोर म्हणजे काय ते सांगतो. फॉर एक्झाम्पल ही सिरीज आहे, फॉर एक्झाम्पल 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 40 नंतर 5 नंतर 6 नंतर 8 नंतर 10, ही काय सिरीज आहे. यामध्ये एक एक्स्ट्रीम स्कोर आलाय, तुम्हाला कळालंच असेल, मध्येच काय आलंय 40 आलंय. म्हणजे जर तुम्ही सिरीज पाहिली तर यामध्ये 10च्या आतल्याच संख्या आहे, पण एक संख्या खूप मोठी आली आहे ती म्हणजे 40, ठीक आहे. तर या सर्व संख्यांना ती ओव्हरलॅप करते, म्हणजे खूप मोठी संख्या आहे, यामध्ये ती मॅचच होत नाही, त्याला म्हणतो आपण एक्स्ट्रीम स्कोर. म्हणजे सिरीज जी असते ना ती नॉर्मल असते, 1 2 3 4 मध्ये 100 200 अशी काहीतरी वेगळीच व्हॅल्यू होती त्या सिरीजमध्ये, त्याला आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यू असं म्हणतो, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू ही एक्स्ट्रीम स्कोरची असते किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यू असते त्यावेळेस जे आपण सेंट्रल टेंडन्सी मेजर करण्यासाठी पद्धत वापरतो ना ती वापरतो मीडियन, ठीक आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम स्कोरवर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे काय असतं, आय होप तुम्हाला कळालं असेल. जी व्हॅल्यू सर्वात मोठी असते सिरीजमधली, ठीक आहे. सर्वात मोठी म्हणजे इथं 10 पण आहे, पण 10 कसं आहे 8 नंतर 10 इथं फक्त 2चा गॅप आहे, ठीक आहे. तसंच 40 म्हणजे खूप मोठा गॅप आहे ना, त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीम व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे, याचं राईट आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन, ए रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन, ठीक आहे. जो रिसर्च पेपर आहे तो कशावर बेस असतो हे तुम्हाला विचारलंय. सर्व MS सेट एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पाहतोय. तर यामध्ये ऑप्शन फर्स्ट आहे प्रायमरी डाटा, सेकंड आहे सेकंडरी डाटा, थर्ड आहे डिस्क्रिप्टिव्ह डाटा. तर माहिती आपल्याला रिसर्च पेपर हा प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी डाटावर बेस असतो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर काय होईल, सी हे राईट होईल. रिसर्च पेपर बेस्ड ऑन प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी डाटा, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आता हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. पहा, यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगून या क्वेश्चनचं मिनिंग देखील सांगणार आहे. त्याआधी आपण पाहूया, एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम टू, ठीक आहे. म्हणजे बेसिकली जो एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे ना त्याचं एम म्हणजे ध्येय काय असतं ते विचारलंय तुम्हाला. तर डायरेक्टली राईट आन्सर सांगतो, त्यानंतर ही कन्सेप्ट क्लिअर करतो. तर याचं राईट आन्सर आहे सी, स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थिअरी, ठीक आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये काय करतो आपण, जी थिअरी ॲप म्हणून अप्लाय केली ना त्याचा स्टडी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून याचं ऑप्शन नंबर सी हे राईट आहे. आता सीच का राईट आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा, तर एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणलंय आणि तुम्हाला माहिती आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च आला तर यामध्ये काय असतं, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असतं आणि दुसरं डिपेंडंट व्हेरिएबल असतं. असे 2 व्हेरिएबल असतात कशामध्ये, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. आता यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, हे पहा. तर हे पहा, फॉर एक्झाम्पल एक पेशंट आणि एक मेडिसिन असे 2 व्हेरिएबल आहे, ठीक आहे. म्हणजे एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर यामधील जी मेडिसिन आहे ना, मेडिसिन ती इंडिपेंडंट व्हेरिएबल, ठीक आहे. आणि पेशंट हा डिपेंडंट व्हेरिएबल, कारण पेशंट जो आहे तो मेडिसिनवर काय असतो, डिपेंड असतो, ठीक आहे. म्हणून इथं 2 व्हेरिएबल आपण पाहिले, एक पेशंट आणि दुसरा मेडिसिन. तर यामध्ये आपण काय करतो, जी मेडिसिन आहे ती पेशंटला देतो आणि त्या मेडिसिनचा आपण म्हणतो की पेशंटवर काय इम्पॅक्ट होतोय, काय ॲप्लाय, म्हणजे ही मेडिसिन आहे ती पेशंटवर ॲप्लाय केल्यानंतर त्याचा काय प्रभाव होतो याचा आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन ऑफ थिअरी. म्हणजे बेसिकली डॉक्टर काय करतात, जी मेडिसिन आहे ती पेशंटला देतात आणि त्यानंतर त्या मेडिसिनचा काय इम्पॅक्ट होतोय त्या पेशंटवर, किंवा ती मेडिसिन त्या पेशंटला ॲप्लाय केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतोय त्या पेशंटवर याचं ॲनालिसिस करतात, त्यानंतर पुढची ट्रीटमेंट ठरवतात. म्हणजेच इथं काय होतं, ॲप्लिकेशन ऑफ थिअरी होते, ठीक आहे. जी थिअरी आहे ती अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, लिमिटेशन्स लेड डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड ॲज, ठीक आहे. जे लिमिटेशन रिसर्चला लागतात त्याला आपण काय म्हणतो, बेसिकली डिलिमिटेशन्स, ठीक आहे. म्हणजे बेसिकली लिमिटेशनच म्हणतात त्याला. ऑप्शन नंबर बी हा राईट आहे. बाकीचा हायपोथेसिस, अजम्पशन, ऑब्जेक्टिव्ह याचा काही संबंध नाही, आउट ऑफ कंटेक्स्ट आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर फक्त बीच याला सुटेबल होईल. A researcher used data of an earlier research paper and publish a new research paper. This is, तर याला आपण काय म्हणू, बेसिकली अनइथिकल गोष्ट म्हणू. इथिकल तर नाही बेसिकली, ठीक आहे.
नंतर परमिसेबल पण नाही आहे, म्हणजे परमिशन नसतेच की आपण एखाद्या रिसर्चरचा डाटा घेतला आणि आपल्या रिसर्चमध्ये पब्लिश केला, याचं परमिशन नसते. ठीक आहे. नंतर प्रॉपर पण नाही. मग राहतं कुठलं ऑप्शन? फक्त बी, अनइथिकल. ही गोष्ट अनइथिकल आहे, म्हणजे एखाद्याने रिसर्च पब्लिश केलाय आणि त्याचाच डाटा आपण काय करतोय, कॉपी करतोय आणि आपल्या रिसर्च पेपरमध्ये पब्लिश करतोय, तर हे अनइथिकल आहे. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय होईल? बी हा राईट होईल. नेक्स्ट क्वेश्चन. बुक्स अँड रेकॉर्ड आर प्रायमरी सोर्स ऑफ डाटा इन. तर कशामध्ये? हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये बुक्स असतील किंवा जे आपण म्हणू शकतो रेकॉर्ड्स असतील. ठीक आहे. म्हणजे जे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, ज्या होऊन गेलेल्या गोष्टी त्या रेकॉर्ड झालेल्या असतात. ठीक आहे. बुक्समध्ये पण काय असतं, जे होऊन गेलेल्या गोष्टी त्या नॉर्मली दिसतात. तर बुक्स असतील किंवा रेकॉर्ड्स असतील, हे हिस्टॉरिकल रिसर्चसाठी प्रायमरी डाटा आहे. कारण हिस्टॉरिकल रिसर्चसाठी आपल्याला ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हा राईट होईल. नेक्स्ट क्वेश्चन. दी बेस्ट क्वालिटी ऑफ रिसर्च इज. ठीक आहे. म्हणजे रिसर्चची बेस्ट क्वालिटी काय असते ते तुम्हाला विचारलं आहे. तर यामध्ये ऑप्शन ए, बी आणि सी या 3 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन राईट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे का सर्वच राईट आहे हे देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे. तर गाईज, हे लेक्चर पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि याचं योग्य आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचे जे आन्सर तुम्ही कमेंट करत असता ते मी वाचत असतो, कोणी योग्य दिले कोणी रॉंग दिले. ठीक आहे. तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.